नमो बुद्धाय. जय भीम. जगण्याची कला या पुस्तकातील आपण पुढचा चॅप्टर पाहणार आहोत. कथा, मार्गावरील वाटचाल. उत्तर भारतातील श्रावस्ती या शहरी भगवान बुद्धांचे फार मोठे साधना केंद्र होते. खूप लोक तेथे ध्यानासाठी व धर्मावरील व्याख्याने ऐकण्यासाठी येत असत. ही व्याख्याने ऐकून एक तरुण रोज संध्याकाळी होणाऱ्या धर्मचर्चेसाठी पण येत असे. वर्षानुवर्षे हा क्रम चालू होता. बुद्धांची व्याख्याने तो नियमितपणे श्रवण करीत असे, पण ती त्याने कधीही व्यवहारात आणली नव्हती. काही वर्षानंतर एकदा हा तरुण व्याख्यानासाठी नेहमीपेक्षा जरा लवकर आला. तेव्हा बुद्धांना एकटे बसलेले पाहून तो त्यांना भेटला व म्हणाला, गुरुवर्य, मला एक प्रश्न सतत सतावत असतो व माझ्या मनात शंका निर्माण करीत असतो. हो का? धर्माच्या मार्गावर चालताना कोणत्याही प्रकारची शंका राहता उपयोगाची नाही. ती निरसन करून घ्या. कोणता प्रश्न आहे तुम्हाला? गुरुवर्य, अनेक वर्ष मी आपल्या व्याख्यानाला येतो आहे. मी बघतो आहे की आपल्या सभोवताली घरदार सोडून आलेले बरेच भिक्षू भिक्षुणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामान्य संसारी स्त्री पुरुषही येतात. मी वर्षानुवर्षे त्यांना बघतो आहे. त्यातील काहींना नक्कीच निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असणार हे मला जाणवते आहे. काहींची तर या मार्गावर बरीच प्रगती झालेली मी स्वतःच बघतो आहे. काहींना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला जरी नसला तरी त्यांच्या आयुष्यात बराच बदल झालेला दिसतो आहे. आणि गुरुवर्य, त्याचबरोबर मी अशी बरीच माणसे बघतो आहे की त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. त्यांच्यात माझाही समावेश आहे. काही तर चक्क घसरलेले दिसतात. त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही किंवा चांगला बदल होण्याची चिन्हही दिसत नाही. गुरुवर्य, हे असे का व्हावे? आपल्यासारखा सामर्थ्यशाली निर्वाणाचा साक्षात्कार झालेला महापुरुष, करुण हृदय संत, त्यांना मार्गदर्शक लाभला असताना असे का व्हावे? आपण आपले सामर्थ्य व करुणा यांचा उपयोग करून त्यांना मुक्त का करीत नाही? भगवान बुद्धांनी हसत त्या तरुणाला विचारले, आपण राहता कुठे? आपले मूळ गाव कोणते? गुरुवर्य, मी या कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथेच राहतो. हो, पण आपल्या चेहरेपट्टीवरून आपण याच्यातले रहिवासी वाटत नाहीत. मग आपण मूळचे कुठले? गुरुवर्य, मी मूळचा मगध देशाची राजधानी राजगिरी येथील आहे. काही वर्षापूर्वीच मी श्रावस्ती येथे येऊन स्थायिक झालो आहे. मग काय आपण राजगिरीचे संबंध जोडून टाकलेत का? नाही गुरुवर्य, माझे अनेक नातेवाईक तिथे आहेत. माझा मित्रपरिवार तिथे आहे आणि माझा व्यापार पण तिथे आहे. मग नक्कीच श्रावस्तीहून अनेकदा राजगिरीस जात असणार. होय गुरुवर्य, वर्षातून अनेकदा राजगिरीत जातो व श्रावस्तीला परत येतो. अनेक वेळा एकाच रस्त्याने राजगिरीत जाऊन त्याच मार्गाने परत श्रावस्तीला आल्यामुळे ह्या मार्गाची आपल्याला खडा न खडा माहिती झालेली असणार, हो ना? होय गुरुवर्य, मला हा मार्ग पूर्णपणे पाठ आहे. मी जरी डोळे झाकून या मार्गाने गेलो तरी तो अचूक सांगू शकेन असे म्हटले तर वावगी होणार नाही. कारण इतक्या वेळा मी या रस्त्यावरून आलो गेलो आहे आणि आपल्या अनेक मित्रांना तुम्ही राजगिरीहून येऊन येथे स्थायिक झालात हे नक्कीच माहीत असणार. तुम्ही नेहमीच येथून राजगिरीत जाता व तेथून राजगिरीला जाण्याचा मार्गही तुम्हाला चांगलाच माहीत आहे. ह्याचीही त्यांना चांगलीच कल्पना असणार, होय ना? होय गुरुवर्य, माझे सगळे जवळचे मित्र नातेवाईक हे जाणून आहेत की मला राजगिरीला जाणाऱ्या रस्त्याचे पूर्ण ज्ञान आहे. मग ज्या वेळेला ह्या मंडळींना राजगिरीला जायचे असते तेव्हा ती या मार्गाबद्दल तुम्हाला नक्की विचारत असतील. तेव्हा तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवता का? की हा मार्ग त्यांना समजेल अशा स्पष्टपणे समजावून सांगता का? त्यात लपवण्यासारखे काय आहे काय गुरुवर्य? मी तर त्यांना मला शक्य आहे तितक्या स्पष्टपणे समजावून सांगतो. तुम्ही पूर्वीकडे चालायला सुरुवात केलीत म्हणजे बनारसला पोहोचाल. तसेच पुढे गेलात म्हणजे गया येथे पोहोचाल. तसेच पुढे गेलात की राजगिरी येथे जाल. असे अगदी साध्या व समजेल अशा शब्दात मी त्यांना सांगतो. आणि ज्यांना तुम्ही स्पष्ट व समजेल अशा शब्दात हा मार्ग दाखवता ते सर्व राजगिरीत जाऊन पोहोचतात का? गुरुवर्य, हे सांगणे जरा अवघड आहे. जे हा मार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सांगितला आहे त्याप्रमाणे चालतात तेच राजगिरीला पोहोचू शकतील. तरुण गृहस्था, हेच तर मला तुला सांगायचे आहे. अनेक लोक मी येथून निर्वाणापर्यंत जाऊन आलो आहे, मला हा मार्ग पूर्णपणे माहीत आहे म्हणून माझ्याकडे येतात. निर्वाणापर्यंत मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता म्हणून मला विचारतात आणि त्यात लपवण्यासारखे काय आहे? मी त्यांना स्पष्टपणे हाच तो मार्ग म्हणून सांगतो. जर कोणी नुसतेच आपले डोके हलवीत म्हणाला, छान, फारच छान, फारच कल्याणकारी मार्ग, फारच छान मार्ग आहे,
पण मी त्यावर एक पाऊलही चालणार नाही, त्यावर चालण्याचा त्रासही घेणार नाही. तर मग अशी माणसे हे उद्दिष्ट, ध्येय कसे बरे गाठू शकतील? मी कोणालाही या अंतिम ध्येयापर्यंत माझ्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. कोणीही कोणालाही अंतिम उद्दिष्टापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. फार तर अत्यंत प्रेमाने व करुणेने म्हणता येईल, होय, हाच तो मार्ग आणि अशा प्रकारे मी या मार्गावर चाललो. तुम्ही पण या मार्गाचा अवलंब करा, त्यावर चाला, म्हणजे अंतिम उद्दिष्टापर्यंत नक्की पोहोचाल. प्रत्येक माणसाला स्वतःलाच या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. एक एक पाऊल उचलले पाहिजे. जे जे मार्गावर एक पाऊल पुढे चालेल ते आपल्या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ गेले आहेत. ज्यांनी या मार्गाने 100 पावले पुढे टाकली ते उद्दिष्टाच्या 100 पावले जवळ आले आहेत. ज्यांनी हा सर्व मार्ग पादाक्रांत केला त्यांनी अंतिम ध्येय गाठले. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःच या मार्गावर चालले पाहिजे. अध्याय 2. मार्गक्रमणाची सुरुवात. दुःखाचा उगम हा आपल्यातच आहे, प्रत्येकात आहे. जेव्हा आपल्याला स्वतःबद्दलचे सत्य ज्ञान होते तेव्हा दुःख या समस्येवरील तोडगाही आपल्या दृष्टीपथात येऊ लागतो. म्हणून स्वतः समजून घ्या असा सल्ला सर्व संत व ज्ञानी आपल्याला देतात. यास्तव आपण आपला खरा स्वभाव समजावून घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे. त्याशिवाय आपण आपल्या किंवा इतरांच्या समस्यांची उकल कधीच करू शकणार नाही. परंतु खरोखरच आपल्याबद्दल आपल्याला कितीशी माहिती आहे? आपले स्वतःचे महत्त्व, आपले स्वतःचे अद्वितीयत्व याबद्दल आपली प्रत्येकाची खात्री झालेली आहे. पण हे स्वतःचे ज्ञान वरवरचे आहे. खऱ्या अर्थाने आपल्यास मुळीच माहिती नाही. भगवान बुद्धांनी आपल्या स्वतःच्या स्वभावाचा अभ्यास करून मानवी अस्तित्वाचा शोध घेतला. सर्व पूर्वाभ्यास बाजूला ठेवून त्यांनी आत्मसंशोधन केले. आपल्या आतील सत्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की प्रत्येक जीव हा 5 स्कंधांचा बनलेला आहे. त्यातील 4 स्कंध मानसिक व एक शारीरिक आहे. भौतिक पदार्थ म्हणजेच रूप. आपण शारीरिक बाजूपासून प्रथम सुरुवात करूया. या आपल्यातील अगदी स्वाभाविक व ठोस जाणवणारा भाग आहे. कोणत्याही ज्ञानेंद्रियांना तो चटकन समजू शकतो. असे असून देखील त्याबद्दल खरोखरच फार थोडी माहिती आपल्याला आहे. वरकरणी असे वाटते की आपण शरीर ताब्यात घेऊ शकतो, परंतु दुसऱ्या पातळीवर आपल्या आतील अवयवांच्या क्रिया ह्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. त्यांच्या कार्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. सूक्ष्म पातळीवर शरीराच्या पेशीत, पोकळीत सतत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांची स्वानुभवावर आधारलेली माहिती आपल्याला आहे का? पण हे देखील आपल्या शारीरिक घडामोडींचे अंतिम सत्य नाही. अखेर हे वरवर भरीव दिसणारे शरीरसुद्धा लहान लहान परमाणु कण व पोकळी, रिकामी जागा यांनीच तयार झालेले आहे. एवढेच नाही तर हे परमाणु कण देखील एक संघ नाहीत, तर त्या प्रत्येकाचे अस्तित्व देखील एक प्रयुक्त घनांशाहून कमी असते. हे परमाणु कण सतत निर्माण होतात आणि क्षय पावतात, जन्मतात व मरण पावतात. लहरींच्या कंपनाप्रमाणे ते उत्पन्न होतात व नष्ट पावतात. सुमारे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी शोधून काढलेले आपल्या भौतिक शरीरासंबंधीचे हे अंतिम सत्य आहे. भौतिक जगातले हे अंतिम सत्य आधुनिक शास्त्रज्ञांनी पण आपल्या स्वतःच्या संशोधनाद्वारे जाणून मान्य केले आहे. तरीही हे संशोधक मुक्त झाले नाहीत किंवा त्यांना बोधी प्राप्त झाली नाही. केवळ ज्ञानलालसेने आपल्या बुद्धीच्या जोरावर व साधनांच्या आधारावर त्यांनी निसर्गाच्या अंतिम सत्यासंबंधीच्या आपल्या कल्पना पडताळून पाहिल्या. याउलट भगवान बुद्धांची प्रेरणा मात्र केवळ बौद्धिक ज्ञानलालसा नसून दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी एक उत्कट इच्छा होती. त्यांनी आपल्या संशोधनात मनाखेरीज कोणत्याही साधनांचा उपयोग केला नाही. त्यांना गवसलेले हे अंतिम सत्य म्हणजे त्यांच्या बुद्धिविलासाचे फलित नसून त्यांच्या स्पष्ट अनुभूतीतून अवतरलेले सत्य होय. आणि म्हणूनच त्यातून त्यांना संबोधी प्राप्त झाली. ते मुक्त झाले. संपूर्ण भौतिक जग हे लहान लहान कणांनी तयार झालेले आहे असे त्यांना आढळले. ह्या लहान लहान कणांस त्यांनी पाली भाषेत कलापा असे म्हटले आहे. आणि ह्या छोट्याशा परमाणु कणात सुद्धा पदार्थाचे सतत बदलत राहणारे सगळे गुण म्हणजेच वस्तुमान पदार्थ संलग्न ठेवणारी शक्ती, तापमान व हालचाल हे मूलभूत गुण असतात. त्यांना आपण पृथ्वी धातू, जलधातू, अग्निधातू, वायुधातू म्हणतो. हे परमाणुकण एकत्र येऊन
ठोस भासेल असा सांगाडा अशी बांधणी तयार करतात. परंतु वस्तुतः हे अष्टकलाप सतत तयार होणे आणि उदय व व्यय अशा कंपायमान अवस्थेत असतात. पदार्थातील अंतिम सत्य हेच आहे. लहरींचा एकसारखा वाहणारा एक स्रोत आहे. हेच ते रूप ज्याला आपण मी म्हणतो, माझे शरीर म्हणतो. चित्त म्हणजेच नाम. भौतिक प्रक्रियेबरोबरच मानसिक प्रक्रियाही असतात. मन असते त्यालाच चित्त असे म्हणतात. जरी मन हे आपल्याला दिसू शकत नसले किंवा आपण त्याला स्पर्श करू शकत नसलो तरी आपल्यातील मीचा संबंध हा शरीरापेक्षा मनाच्या जास्त जवळचा वाटतो. आपण आपल्या भावी अस्तित्वाची कल्पना शरीराशिवाय करू शकतो, पण अशा अवस्थेची कल्पना मनाशिवाय करणे अशक्य आहे. असे असूनही मनाबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती आहे. मनावर आपला अधिकार फारच थोडा आहे. ते आपल्या कितीसे ताब्यात आहे. किती वेळा तरी ते आपणास पाहिजे असणाऱ्या गोष्टी नाकारते, तर अनेकदा आपल्याला नको वाटणाऱ्या गोष्टी करीत असते. बाह्य मन आपले अधिपत्य किंचित प्रमाणात का होईना मानते, तर अंतर्मन पूर्णपणे आपल्याला मान्य नसणाऱ्या किंवा जाणीव नसणाऱ्या प्रेरणांच्या अधीन असते. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असते. भगवान बुद्धांनी जसा शरीराचा अभ्यास केला त्याचप्रमाणे मनाचाही त्यांनी खोलवर अभ्यास केला होता. त्यात त्यांना असे आढळून आले की स्थूल मानाने मनात 4 प्रकारच्या प्रक्रिया घडतात. त्यांचे 4 कप्पे आहेत. ते म्हणजे जाणीव, कॉन्शियसनेस, विज्ञान, आकलन, परसेप्शन, संज्ञा, संवेदना, सेन्सेशन म्हणजे वेदना, आणि प्रतिक्रिया, रिॲक्शन, संस्कार. मनाचा पहिला भाग विज्ञान हा आहे. हा भाग फक्त माहिती गोळा करण्याचे काम करीत असतो. अव्याहत कोणताही भेदभाव न करता माहिती ज्ञान गोळा करणे व सावधपणे तिची नोंद करणे हे त्याचे काम. घडणाऱ्या घटनांची, मग त्या घटना शारीरिक असोत वा मानसिक, तो केवळ नोंद घेत असतो. मग हा भाग येणाऱ्या अनुभवांना कोणत्याही प्रकारचे लेबल न लावता, मूल्यांकन न करता केवळ कच्ची माहिती नोंदवित असतो. दुसरी मानसिक प्रक्रिया म्हणजे संज्ञा. ह्या भागाचे काम म्हणजे विज्ञानाने गोळा केलेल्या माहितीची ओळख करून घेणे, जाणीवेने गोळा केलेल्या नोंदींची, अनुभवांची छाननी करून त्यांचे वर्गीकरण करून त्यांना योग्य ते लेबल लावणे. ह्या नोंदींचे योग्य अयोग्य, अनुकूल प्रतिकूल असे मूल्यांकन येथे होते. मनाचा तिसरा भाग म्हणजे संवेदना. खरं तर जेव्हा माहिती गोळा होते तेव्हा काहीतरी घटना घडते आहे याची खूण म्हणून संवेदना प्रकटतात. जोपर्यंत घटनेचे मूल्यांकन होत नाही तोपर्यंत या संवेदना अलिप्त असतात. पण एकदा का ह्या घडणाऱ्या घटनांचे मिळवलेल्या माहितीचे मूल्यमापन झाले की संवेदना त्या मूल्यमापनाप्रमाणे सुखदायक किंवा दुःखदायक बनतात. जेव्हा या संवेदना सुखदायक असतात तेव्हा त्या अधिक व्हाव्या किंवा जास्त काळ टिकाव्या अशी इच्छा तृष्णा निर्माण होते. तेव्हा या क्लेशकारक असतात तेव्हा त्या थांबाव्यात, दूर व्हाव्यात, लवकर संपाव्यात अशी इच्छा निर्माण होते. अशा प्रकारे मन आसक्तीच्या किंवा द्वेषाच्या प्रतिक्रिया करीत असते. उदाहरणार्थ, आपले कान सर्वसाधारण काम करीत असताना जर आपल्या कानांवर संगीत पडले तर पहिला भाग आपल्याला त्याची जाणीव करून देतो. दुसरा भाग ते आपल्या पूर्वीच्या अनुभव संग्रहाशी पडताळून पाहतं व ते आपल्याला आवडणारे गीत आहे असा ध्वनीत अर्थ काढतो व पुढच्याच क्षणी आपले मन सुखद संवेदनांच्या जाणीवेने भरून जाते. हे या तिसऱ्या भागाच्या कामामुळे व ते संगीत पुन्हा पुन्हा ऐकावे, एकसारखे ऐकतच राहावे अशी इच्छा निर्माण होते ती चौथ्या भागात. अशा प्रकारे स्तुतीचे शब्द कानावर पडल्यावर सुखद संवेदना निर्माण होतात. पण जेव्हा हे शब्द निंदेचे असतात तेव्हा दुःखद संवेदना निर्माण होतात. जेव्हा सुखद संवेदना होतात तेव्हा त्या आपल्याला आवडतात व असे खूप खूप शब्द कानावर पडावेत असेही वाटते. पण जेव्हा निंदेचे शब्द येतात तेव्हा होणाऱ्या दुःख संवेदनामुळे ते नकोसे वाटतात व ही निंदा संपावी असे वाटते. आपल्या इतर कोणत्याही ज्ञानेंद्रियावर कोणत्याही घटना घडल्या की वर सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया होतात. विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार या 4ही मानसिक प्रक्रियांचे आयुष्य हे क्षणिक भौतिक परमाणू कणाच्या अस्तित्वाप्रमाणे कमीच असते. प्रत्येक क्षणी जेव्हा कोणतेही ज्ञानेंद्रिय त्याच्या विषयाच्या वस्तूच्या संपर्कात येते तेव्हा वरील 4ही मानसिक प्रक्रिया होतात. ह्या प्रक्रिया अति प्रचंड वेगाने घडतात. ज्या क्षणी हा संपर्क होतो व जेवढा वेळ हा संपर्क राहतो तेवढा वेळ पुन्हा त्या प्रक्रिया घडत राहतात. या घटनांचा वेग इतका प्रचंड असतो की काय घडते याची जाणीव आपल्याला होत नाही. जेव्हा एखादीच प्रक्रिया अति तीव्र होते
व सतत बऱ्याच वेळा घडत राहते, ठोस स्वरूप घेते, तेव्हाच मनाच्या जागृत भागावर तिची जाणीव निर्माण होते. माणसाच्या या विश्लेषणाचे व्याख्येतील सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात काय समाविष्ट केले आहे हे नसून काय वेगळे आहे ते आहे. आपण पौर्वात्य असा की पाश्चिमात्य असा, ख्रिश्चन, ज्यू, मुसलमान, हिंदू, बौद्ध व नास्तिक असा, जन्मताच आपल्या शरीरात सातत्याने वास करणारा कोणता तरी मी आहे असा आपला विश्वास असतो, श्रद्धा असते. आपला असाही समज करून दिलेला असतो, एक अंधविश्वास निर्माण झालेला असतो की आपणातील जी चित्तधारा आज आहे तीच 10 वर्षापूर्वी होती आणि कदाचित पुढेही तीच राहणार आहे. इतकेच काय, पण मृत्यूनंतर पुढील आयुष्यातही तीच राहणार आहे. अशा श्रद्धेवर आपण वावरत असतो. आपण कोणत्याही तत्त्वज्ञानावर श्रद्धा ठेवणारे, कुठलीही विचारसरणी अवलंबणारे, अगर कोणत्याही श्रद्धेवर जगणारे का असेनात, मी होतो, मी आहे व मी राहणार या दृढ विश्वासावरच आपण जगत असतो. या उपजत विधानाला समजुतीलाच भगवान बुद्धांनी आव्हान दिले. ही विचारसरणी सांगताना ती जुनी प्रचलित विचारसरणी सोडून एक नवीन मत प्रणाली आपल्यापुढे मांडण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली विचारसरणी स्पष्ट करताना ते वारंवार सांगत होते की मला सापडलेले, मी अनुभवलेले असे एक सत्य मी आपल्यापुढे ठेवतो आहे की कोणाही सामान्य माणसाला हे अनुभवता येईल, पडताळून पाहता येईल. ते नेहमी म्हणत, मी मुक्ती मिळवल्यानंतर सर्व प्रचलित तत्त्वज्ञान बाजूला ठेवले, कारण मी भौतिक जगातील पदार्थाचे व विज्ञान, संज्ञा, संवेदना आणि संस्कार यातील अंतिम सत्य प्रत्यक्ष अनुभवले आणि त्याचे प्रत्यक्षणी होणारे उदय व व्यय जाणले. भगवान बुद्धांच्या लक्षात आले की मानव देह हा आपल्याला एकसंग असा वाटत असलेला असला तरी तो म्हणजे एकमेकांशी संबंधित पण स्वतंत्र अशा घटनांनी बनलेला आहे. प्रत्येक घटना ही मागील घटनेची परिणती असते व हा क्रम अव्याहत कोणताही खंड न पडता सुरू असतो. एकमेकांशी घट्ट बांधलेल्या अतूट घटनांच्या शृंखलेमुळे एक प्रकारच्या सातत्याचा, दृश्य स्वरूपाचा भास होतो. पण हा वरवरचा भास आहे, अंतिम सत्य नाही. आपण नदीला नाव देतो, परंतु नदी म्हणजे अखंडित वाहणारा पाण्याचा एक प्रवाह असतो. आपली अशी समजूत असते की मेणबत्तीतून येणारा प्रकाश आपण एकसारखा असतो, पण आपण जरा जवळून बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला असे लक्षात येईल की मेणाच्या क्षणिक ज्वलनामुळे ज्योत निर्माण होते. ही ज्योत क्षणाक्षणाला नष्ट होते व तिची जागा प्रत्येक क्षणी नवीन ज्योत घेत असते. जिचा प्रकाशही दिव्यातून सतत येणारा स्रोत आहे असा आपणास भास होतो, पण प्रत्यक्षात मात्र तो नदीसारखा अखंडित वाहणारा शक्तिप्रवाह असतो. हा अतिप्रचंड वेगाने वारंवार विजेच्या ताऱ्यात निर्माण होतो व नष्ट होतो. प्रत्येक क्षणी भूतकाळाचा परिणाम म्हणून नवीन काहीतरी निर्माण होत असते. पुढच्या क्षणी त्याची जागा दुसऱ्या कशाने तरी घेतली जाते आणि ही घटनांची परंपरा, संगती इतकी जलद गतीने होत असते की एक अखंडित स्रोत असल्याचा भास होतो व त्याची स्पष्टता, फरक समजण्यास कठीण जातो. एखाद्या घटनेत या ठराविक क्षणी काय होते व पुढील क्षणी काय घडणार, पुढील क्षणी जे घडणार आहे त्यातील फरक आपण स्पष्ट सांगू शकत नाही. दोन्ही घटना एकसारख्याच आहेत किंवा नाही हेही आपण समजू शकत नाही, तरी देखील घटना मात्र घडतच असतात. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांना असे आढळून आले की माणूस सुद्धा कधीही न बदलणारी तयार वस्तू नाही, तर प्रत्येक क्षणी बदलणारी ती एक प्रक्रिया, प्रवाह आहे. त्यात आपणास भासणारा ठोसपणा नाही, तर सातत्य व अखंडपणे घडत असणारी एक प्रक्रिया आहे. अर्थात आपले दैनंदिन व्यवहार मात्र आपण एकमेकांशी जवळजवळ कायम स्वरूपाची न बदलणारी व्यक्ती म्हणूनच करत असतो. हे बाह्य सत्य जर आपण मानले नाही तर मात्र आपणास व्यवहार करणे कठीण होईल. बाह्य सत्य हे सत्यच आहे, पण ते फार उथळ वरवरचे सत्य आहे. खोलवर विचार केल्यास मात्र सत्य वेगळेच आहे आणि ते म्हणजे जगातील सर्व सजीव किंवा निर्जीव वस्तू या सतत उत्पन्न व नष्ट होणाऱ्या प्रक्रियाच असतात. आपल्यातील प्रत्येकजण खऱ्या अर्थी सतत बदलणाऱ्या परमाणु कणांच्या भौतिक प्रक्रिया व त्याचबरोबर विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार या मानसिक प्रक्रियांचा अखंड वाहणारा एक प्रवाहच आहे. ज्या मी बद्दल आपण इतकी चिंता वाहतो त्या मी बद्दलचे अंतिम सत्य आहे आणि ह्या घटनांमध्ये आपण अखंड बुडालेले असतो, गुंतलेले असतो. ह्या गोष्टी जर आपण आपल्या स्पष्ट अनुभूतीवर उतरवू शकलो तरच दुःखमुक्तीच्या मार्गावरील अंतिम ध्येय आपण गाठू शकतो. प्रश्नोत्तरे. प्रश्न: तुम्ही जेव्हा मनाचा उल्लेख करता तेव्हा मला काही कळेनासे होते, कारण मला तर मन कुठे आहे हे गवसतच नाही. उत्तर: खरे आहे,
पण ते तर सगळीकडे आहे. पण ते सगळीकडेच असते. शरीरातील प्रत्येक अणुरेण होत असते. जिथे जिथे तुम्हाला जाणीव होते त्या त्या ठिकाणी मनाचे अस्तित्व असतेच. जाणीव हीच मनाच्या अस्तित्वाची खरी खूण आहे. प्रश्न: मन म्हणजे मेंदू असे तर तुम्हाला म्हणायचे नाही? उत्तर: नाही नाही नाही. पाश्चिमात्यांचा असा समज आहे की मन हे फक्त डोक्यातच असते. ही तर फारच मोठी चुकीची समजूत आहे. प्रश्न: तर काय मनाचे अस्तित्व संपूर्ण शरीरात असते? उत्तर: बरोबर. संपूर्ण शरीर हे मनाच्या अस्तित्वाने व्यापलेले आहे. संपूर्ण शरीर. प्रश्न: आपण मीच्या साक्षात्काराबद्दल फक्त नकारात्मक विधानांनीच बोलता. त्यातील काही होकारात्मक वास्तविक बाजू नाही का? माणसाने आनंद, शांती व आल्हाद यांनी भरून जाणे म्हणजे आत्मसाक्षात्कार नव्हे का? उत्तर: सततच्या ध्यानाने आपल्याला हे लक्षात येईल की सर्व प्रकारची इंद्रिय सुखे ही क्षणभंगूरच असतात. त्यांची निर्मिती होते व ती नाश पावतात. जर हा मी खरोखरच त्याने सुखावत असेल, ती खरोखरी माझी सुखी असतील, तर ह्या मीचे त्याच्यावर स्वामित्व वा नियंत्रण असावयास पाहिजे. पण त्यांची निर्मिती मी या नियंत्रणापलीकडे असते, अशा या मीला मग काय अर्थ आहे? प्रश्न: नाही, मी वरवरच्या क्षणभंगूर इंद्रिय सुखांबद्दल बोलत नाही. मला या सुखाची अतिसखोल अनुभूती अभिप्रेत आहे. उत्तर: त्या पातळीवर तर ह्या मीला काहीच महत्त्व उरत नाही. तुम्ही जेव्हा त्या अवस्थेला पोचता त्यावेळेला हा मी पूर्णपणे विरून गेलेला असतो. तिथे फक्त सुखाचेच अभिधान असते. मग त्या अवस्थेत या मीचा प्रश्न येतो कुठे? प्रश्न: असो, मग मीच्या ऐवजी आपण आपला स्वानुभव म्हणूया. उत्तर: भावनेला भावित करणारे कुणीही नाही. भावनेला भावित करणारा कुणीही नाही. घटना फक्त घडत असतात, बस. आता तुम्हाला असे वाटेल की येथे सुद्धा जाणीव असणारा कुणीतरी असणारच. पण सततच्या अभ्यासाने आपण अशा एका अवस्थेपर्यंत याल की ज्यावेळी मीचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झालेले असेल. त्याबरोबर तुमचा हा प्रश्न देखील. प्रश्न: मी इथे आलो ते मला वाटते की मीला तसे येणे जरुरीचे वाटले. होय. उत्तर आहे होय, अगदी बरोबर आहे. दैनंदिन व्यवहारात आपण मी व माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. पण त्याबद्दल आसक्ती बाळगणे आणि त्यालाच अंतिम सत्य मानणे यामधून केवळ दुःखाची निर्मिती होते. प्रश्न: मला कुतूहल होते, खरेच का आपल्या दुःखांना इतर माणसे जबाबदार आहेत? उत्तर: नाही. तुमच्या दुःखांना इतर दुसरे कोणीही जबाबदार नाही. तुम्ही स्वतःच तुमच्या मनाचा ताणतणाव निर्माण करता व आपल्या दुःखाला कारण होता. हे कसे टाळता येईल हे जर तुम्ही शिकलात तर मग प्रत्येक परिस्थितीत शांत कसे व्हावे, आनंदी कसे राहावे हे मात्र सोपे होईल. एकदा हे टाळायचे कसे हे समजले म्हणजे प्रसंग कसाही असला तरी त्यावेळी शांत आणि सुखी समाधानी कसे राहावे ते पटकन उमगते. प्रश्न: परंतु अन्य कुणी जर आपल्या बाबतीत काही चुकीचे करत असेल तर? उत्तर: आपण स्वतःच्या बाबतीत दुसऱ्या कुणाला काही अजिबात करू देऊ नका. जेव्हा माणूस काही चुका करतो तेव्हा तो दुसऱ्याला तर क्लेश देतोच, पण त्याबरोबरच स्वतःलाही क्लेश देतो. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला तसे करू देता तेव्हा त्याच्या चुकांना एक परिणाम तुम्ही प्रोत्साहन देत नाही का? तेव्हा अशावेळी आपण आपले सगळे बळ त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी वापरले पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या मनात ह्या माणसांबद्दल सद्भावना, करुणा व दया ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तिरस्काराने व रागाने वागलात तर मग आगीत तेल ओतल्यासारखाच प्रकार घडेल. तुमचे मन शांत व स्थिर असल्याशिवाय अशा परिस्थितीत त्या माणसाबद्दल तुमच्या मनात सद्भावना जागृत होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रथमतः स्वतःच्या मनात शांती व संयम तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. मगच तुम्ही प्रश्न सोडवू शकाल. प्रश्न: सर्व जगतातच शांतीचा लवलेश नसताना आंतरिक शांतीचा शोध घेणे कितपत संयुक्तिक आहे? उत्तर: जगात राहणारे सर्व लोक जेव्हा सुखी व समाधानी असतील तेव्हाच जग सुखी व समाधानी होईल. या बदलाची प्रक्रिया मात्र प्रत्येक व्यक्तीपासून प्रारंभ व्हायला पाहिजे. सारे जंगलच जर कोमेजून गेले व त्याला तुम्हाला परत टवटवी आणायचे असेल तर जंगलातल्या प्रत्येक झाडाला तुम्ही खतपाणी घातले पाहिजे. तसेच जर तुम्हाला जगात शांतता हवी असेल तर तुम्हाला स्वतःला शांत राहायला प्रथम शिकले पाहिजे. मगच आपण जगात शांतता प्रस्थापित करू शकू. प्रश्न:
असमाधानी व दुःखी लोकांना ध्यानाची मदत कशी होईल हे मी समजू शकतो, पण ज्यांना आपल्या आयुष्यात आपण अत्यंत सुखी व समाधानी आहोत असे वाटते, जे अगोदरच सुखी आहेत त्यांचे काय? उत्तर: ज्यांना आपल्या आयुष्यातील भौतिक गोष्टीत आनंद व समाधान वाटते, ते आपल्या मनात चाललेल्या प्रचंड घालमेलीबद्दल अज्ञानी असतात. आपण सुखी समाधानी आहोत अशी त्यांची भ्रामक कल्पना असते. त्यांच्याजवळ येणारे सर्व असणारे सुखे ही कायमस्वरूपाची शाश्वत असतात. अशावेळी त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात चाललेल्या घालमेलीत भरच पडत असते आणि केव्हा तरी या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा हा सुखी समाधानी माणूस दुःखसागरात पुरता बुडून जातो. म्हणून हे सगळे जर टाळायचे असेल तर आता इथूनच सुरुवात करायला नको का? प्रश्न: आपण शिकवता ते महायान की हीनयान? उत्तर: दोन्हीही नाही. यान म्हणजे एक साधन, एक वाहन की ज्यात बसून आपण आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पण आज मात्र याला एक चुकीचा सांप्रदायिक अर्थ प्राप्त झाला आहे. भगवान बुद्धांनी कोणत्याही संप्रदायाची शिकवण दिली नाही. त्यांनी केवळ धर्माचीच शिकवण दिली. ती शिकवण सार्वजनिक अशी होती. त्यातील ह्या वैशिष्ट्यामुळे भगवान बुद्धांच्या शिकवणीकडे मी आकर्षित झालो. त्याचाच मला लाभ झाला. म्हणूनच ह्या वैश्विक धर्माचीच शिकवण प्रत्येकाला मी प्रेमाने व करुणेने देत असतो. माझ्या परिणाम धर्म हा महायानही नाही अथवा हीनयानही नाही. तो एखादा विवक्षित संप्रदायही नाही. नमो बुद्धाय. जय भीम.